ओके डियर फ्रेंड्स, आज बघतोय आपण इव्होल्युशन एव्हिडन्सेस लेक्चर नंबर 3. इथे आपण बघायचं फर्स्ट वन मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. याच्यानंतर 2 पॉइंट आहेत कनेक्टिंग लिंक आणि दुसरा असणार आहे दॅट इज कॉल्ड द पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके बघा फर्स्ट वन मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय असणार आहे. याचा मराठी अर्थ आहे बाह्यरूप शरीरशास्त्रीय पुरावे. बाह्यरूपी शरीरशास्त्रीय पुरावे मीन्स मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजेच त्या ठिकाणी बघा व्याख्या सोपी आहे. दोज ऑर्गॅनिझम they have same external structure or feature. Right? Those organism they have same external, that is called visible external features are called the morphological evidences. म्हणजेच काय की बाह्य रचना ज्यांची सारखी असेल that is called the morphological. Example in case of animal, इथे आपण घेतला एक्झाम्पल एनिमल घेतलं तर याच्यामध्ये काय असणार आहे. एनिमल मध्ये एक्झाम्पल आईज त्यांचे डोळे बघा, नॉस्ट्रिल्स त्यांचे नाकाची रचना असेल, नॉस्ट्रिल्स, बॉडी हेअर शरीरावरचे केस असतील, बॉडी हेअर्स एक्सेट्रा. दे हॅव द सिमिलर स्ट्रक्चर. ओके दे हॅव एक्सटर्नल फीचर्स आर सिमिलर. म्हणजे डोळ्यांची रचना, नाकाची रचना, बॉडी हेअर्स त्याची रचना असणार आहे. इट मस्ट बी सिमिलर. ओके अँड इन केस ऑफ एनिमल, इन केस ऑफ प्लांट, आता आपण प्लांट घेऊया या ठिकाणी. तर प्लांट मध्ये काय असणार आहे. लीफ स्ट्रक्चर, पानाची रचना. त्याच्यानंतर लीफ मध्ये असणार आहे लीफ व्हेनेशन जे काही आतमध्ये पानामध्ये रचना असणार आहे. व्हेनेशन शिरांची वगैरे ती सारखी असणार आहे. त्याच्यानंतर लीफ पेटिओल जिथं मुकुल फुटणार आहे तो पार्ट असल्या ठिकाणी. ओके सो हियर लीफ स्ट्रक्चर, लीफ व्हेनेशन, पेटिओल्स एक्सेट्रा. इन केस ऑफ प्लांट लाईक ऑन ब्रांचेस, स्टेम इथे सारखंच आहे प्लांट मध्ये. याच्यानंतर असणार आहे दे हॅव सेम एक्सटर्नल फीचर्स. ओके and that is called the morphological evidences. पुढचं आहे anatomical evidences. Anatomical evidences means काय असणार आहे. those organism बघा those organism they have same structure. They have same structure but different function. म्हणजेच काय आपल्या आसपास असे काही सजीव आहेत की ज्यांच्यामध्ये दे हॅव सेम स्ट्रक्चर, रचना सारखी आहे परंतु त्यांचं कार्य फंक्शन हे मात्र पूर्णपणे डिफरंट असेल and that is called the anatomical evidences. बाकी का those organism they have same structure but different function are called the anatomical evidences. एक्झाम्पल बघा असण्यासाठी. एक्झाम्पल समजा आपण घेतला आपले हात, ह्युमन हँड मानवी हात असेल. त्याच्यानंतर कॅट्स फोर लेग, कॅट मांजराचे पुढचे पाय असतील, कॅट्स फोर लेग असतील. किंवा फ्लिपर्स ऑफ व्हेल मासा, व्हेलचे फ्लिपर्स असणार आहेत. किंवा पॅटेजियन ऑफ बॅट. ओके तर या सर्वांमध्ये मानवी हात घ्या किंवा मांजराचे पुढचे पाय असतील, फ्लिपर्स ऑफ व्हेल असतील, व्हेल माशाचे पर असणार आहेत, पॅटेजियन ऑफ बॅट जो काय वटवाघूळ असेल त्याचे पंख असतील. तर ह्या सर्वांमध्ये दे हॅव द सिमिलर स्ट्रक्चर सेमच आहे परंतु दे हॅव डिफरंट फंक्शन. like human hands for lifting, catching, throwing etc. Cats for leg for walking असेल,
याच्यानंतर फ्लिपर्स ऑफ वेल असणार आहेत. वेल मासा स्विमिंग इन द वॉटर, पॅटेजन ऑफ बॅट फॉर फ्लाइंग एक्सेट्रा. तर यासाठी लक्षात घ्या यांची रचना सारखी आहे परंतु कार्य मात्र पूर्णपणे भिन्न असेल. अँड दॅट इज कॉल्ड द anatomical evidences. Okay, you understand? Anatomical and morphological evidences. आम्हाला पुढचा बघायचा आहे, that is called the vestigial organs. बाद वेस्टिजियलचा अर्थ आहे अवशेषांगी, फंक्शनलेस आहे ते. ओके, वेस्टिजियल फंक्शनलेस ऑर्गन्स आहे. सो हियर डेफिनेशन, the degenerated or underdeveloped the degenerated or underdeveloped functionless organ are called vestigial organs. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे वनस्पती असो, प्राणी असो किंवा आपण असो, आपल्यामध्ये असे काही ऑर्गन्स आहेत की जे कसे आहेत, डिजनरेटेड आहेत, व्यवस्थित विकसित झालेले नाही आहेत, अंडर डेव्हलप आहे, अंडर डेव्हलप्स विकास झालेले, अँड फंक्शनलेस ऑर्गन्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड द व्हेस्टिजियल ऑर्गन्स. आता हे व्हेस्टिजियल ऑर्गन्स काय झाले असणार आहेत, याला लागणारा कालावधी, जो ड्युरेशन आहे तो लॉंगर आहे. म्हणजे काय लगेच एखादा समजा आपला एअर पिन आपला आहे का, हा लगेच काय डिजनरेट किंवा अंडर डेव्हलप नाहीये, याला होण्यासाठी कालावधी हा मोठा असतो. जसे की एक्झाम्पल किंवा फर्स्ट यामध्ये एक्झाम्पल बघायचं असणार आहे. इन केस ऑफ अॅनिमल मध्ये अपेंडिक्स, तर आपल्यामध्ये अपेंडिक्स नावाचा जो काही ऑर्गन आहे हा कसा आहे, फंक्शनलेस इन केस ऑफ ह्युमन आपल्यामध्ये. बट अपेंडिक्स इज युजफुल, तो महत्वाचा असणार आहे. कुठे असणार आहे, युजफुल इन द ग्रेझिंग एनिमल, ग्रेझिंग एज वेल एज रुमिनंट्स एनिमल. जे ग्रेझिंग चरणारे जनावर असणार आहेत किंवा रुमिनंट्स म्हणजे काय, रवंथ करणारे प्राणी असणार आहे, तर यांच्यामध्ये अपेंडिक्स नावाचा घटक अतिशय महत्वाचा असतो. कारण ते गवत खात असतात, गवत पचवण्यासाठी अपेंडिक्स महत्वाचा आहे. आम्ही काय गवत खात नाहीये, त्यामुळे आमच्यामध्ये अपेंडिक्स कसा आहे, युजलेस आहे आणि वापरत नाही, आम्हाला उपयोगाचं पण नाहीये. म्हणजेच काय, असे ऑर्गन्स आहेत की जे एकामध्ये उपयोग असतील आणि दुसऱ्यामध्ये मात्र ते पूर्णपणे डिजनरेट असणार आहे. एक्झाम्पल नंबर 2 घ्या या ठिकाणी, विजडम टीथ. विजडम टीथ याचा अर्थ आहे अक्कलदाढ. म्हणजे अक्कलदाढ आल्यानंतर आम्हाला अक्कल येते असं पण काही नाहीये. मग लक्षात घ्या, विजडम टीथ इट इज नॉट युजफुल फॉर चिविंग एनी पर्पज. आम्ही जे काही जेवण करतो, जेवण करताना अक्कलदाढ असतील तर आम्ही व्यवस्थित छान खाऊ शकतो असं पण काही नाहीये. सो हियर विजडम टीथ कसा असणार आहे, इज ऑल्सो अ व्हेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच काय, आमच्या भागात ज्या 2 दाढ असतात त्या दाढांच्या मधून येणारी एक शूळदात, जो दात येतो, दॅट इज कॉल्ड द विजडम टीथ. आला तर हा हानिकारक आहे. हानिकारक म्हणजे काय, खूप वेदना होतात, पेन्स होतात, त्यामुळे हानिकारक आहे. सो आला काय नाही आला काय याची काही आवश्यकता नाहीये, पण तो असणारा कोण आहे, इज अन टोटली व्हेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, याच्यानंतर पुढचा ऑर्गन असणार आहे कॉकिक्स, दॅट इज कॉल्ड टेल बोन. टेल बोन इज ऑल्सो अ व्हेस्टिजियल ऑर्गन. हा पण आमच्यामध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. माकड हा म्हणतो त्याला, तर हे आमच्यामध्ये टेल बोन इज अ व्हेस्टिजियल ऑर्गन. बट इन केस ऑफ एनिमल्स लाईक वन मंकी वगैरे, माकडामध्ये वगैरे, टेल बोन इज युजफुल फॉर बॅलन्सिंग. त्याला बॅलन्स करण्यासाठी हा इथं महत्वाचा असणार आहे. पण आमच्यामध्ये मात्र तो कसा आहे, इज अन टोटली व्हेस्टिजियल ऑर फंक्शनलेस ऑर्गन्स. ओके, अंडरस्टँड. बघा याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 घेऊ आपण त्यामध्ये, दॅट इज कॉल्ड द एअर पिन असेल. एअर पिन, कानाची पाळी. आमच्यामध्ये कानाची पाळी हा कसा आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहे. तुम्ही म्हणता मी कानाने ऐकतो, या ठिकाणी आम्ही कानामध्ये बाळी घालतो, कानामध्ये जे काही आपण जे घालतोय ऑर्नामेंट्स वगैरे, त्यासाठी आमचा कान महत्वाचा आहे असं नाही लक्षात घ्या. पण असताना हा कसा आहे, एअर पिन इज ऑल्सो अ व्हेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे तो असावाच असं काही नाहीये, जरी नसला तरी आम्हाला ऐकायला येईल त्या ठिकाणी. सो हियर इज ऑल्सो अ
व्हेस्टिजियल ऑर्गन्स ॲज वेल ॲज बॉडी हेअर. आमच्या अंगावरती केस असतात, हे पण कसे आहेत ऑल्सो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. आवर नेल्स, नख, नखामुळे काहीच होत नाही असं काही नाहीये, त्यामुळे नख असावीत असं काही नाही लक्षात घ्या. इज ऑल्सो व्हेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, अंडरस्टँड? बघा समजतंय का? शेवटचे आहे दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओलॉजी. याचा अर्थ आहे भ्रूणशास्त्र. एम्ब्रिओलॉजीचा अर्थ आहे भ्रूणशास्त्र मीन्स द स्टडी ऑफ एम्ब्रियो अँड देअर स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट, दॅट इज कॉल्ड द एम्ब्रिओलॉजी. स्टडी ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोचा अर्थ काय होते? भ्रूण किंवा कोश. भ्रूण किंवा कोश. ओके, दॅट मीन्स वेन मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर दॅट टाइम टू फॉर्म फर्स्ट वन एम्ब्रियो. एम्ब्रियो तयार होतो. तर हा एम्ब्रियो जो असणार आहे, स्टडी ऑफ दॅट एम्ब्रियो अँड देअर डेव्हलपमेंट स्टेजेस, दॅट इज कॉल्ड द एम्ब्रिओलॉजी. अँड हिअर बघा पुस्तकामध्ये डायग्राम आहे त्यामध्ये, तर त्याची फर्स्ट स्टेज जी असणार आहे इट मस्ट बी सिमिलर. मग आपण असो किंवा इथं मग पिग असेल, वराह वगैरे किंवा कुठलाही प्राणी घेतला आपण, तर प्रत्येक प्राण्यामध्ये पहिली स्टेज यांची सारखी असते. अँड फ्रॉम दॅट डायग्राम यू कॅन से दॅट ऑल दीज आर द कॉमन अनसेस्टर. कॉमन अनसेस्टर म्हणजे काय? आपण हे सर्वजण हे एकच पूर्वी असला पाहिजे, आपण त्यापासून इव्हॉल्व्ह झालेलो आहोत. ओके, बाकी या ठिकाणी एम्ब्रिओलॉजी समजून घ्या. आपला नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड द पॅलेंटोलॉजी. My next point, paleontology, that is also called fossil. आपण तर या ठिकाणी ते नाव आहे फॉसिल्स. ठीक आहे. पॅलेontologic evidences means भूगर्भीय शास्त्रीय किंवा याच्यामध्ये आम्हाला दोन व्याख्या बघायच्या आहेत मेन. त्याचे फर्स्ट वन आहे फॉसिल आणि दुसरी आहे कार्बन डेटिंग. तर हे दोन पॉइंट त्यामध्ये महत्त्वाचे असणार आहेत. कार्बन डेटिंग आहे आणि फॉसिल्स आहे. आता फॉसिल आपण अभ्यासला होतो इयत्ता 8वी मध्ये. आठवतं डेफिनेशन फॉसिलची? फॉसिल मीन्स जीवाश्म. सो हियर लॉंग इयर अगो फार वर्षापूर्वी द रेमनंट्स म्हणजे अवशेष. ओके, सो लॉंग इयर अगो remnants of plant and animal they got buried into the earth. Then heat inside the earth असेल inside the earth and pressure on the earth and heat inside the earth, so that such fossil convert, okay, such remnants, यांची काय remnants होते ठिकाणी, such remnants convert into fossil, convert into fuel, and such fuel is called the fossils. आपण त्याला म्हणतो फॉसिल्स, की ज्यापासून मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन किंवा जे काही क्रूड ऑइल आहे आम्हाला ते मिळतं याच्यापासून. ओके, देन नेक्स्ट वन आहे कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंग म्हणजे काय असणार आहे हे समजून घ्या व्यवस्थित. हियर आता कार्बन डेटिंग पद्धत इथे काय असतं बघा, एव्हरी लिव्हिंग थिंग्स, प्रत्येक जो सजीव असणार आहे इट कंजप्शन खातो या ठिकाणी, कंजप्शन कार्बन. आपण काय करतो, कार्बन खातोय ना, भाजीपाला किंवा जे काय ज्वारी असेल, बाजरी असेल, ओके, त्या सर्वांमध्ये कार्बन आहे. सो एव्हरी लिव्हिंग थिंग्स फ्रॉम बर्थ टू टिल डेथ, म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत आपण कार्बन खात आहोत, हो की नाही. सो हियर आता हे जे कंजप्शन आहे हे कधी स्टॉप होणार आहे, स्टॉप आफ्टर डेथ, मृत्यूनंतर त्या ठिकाणी जे कंजप्शन आहे कार्बनचं हे स्टॉप होत आहे. म्हणजेच काय करणार आहे, दॅट इज कार्बन 14. कार्बन 14 हा कोण आहे, इट इज अन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तो
रेडिओ ऍक्टिव्ह, की जो काही तर स्टॉप झाला सध्या. आणि एकदा का कंजप्शन डेथ झालं की कंजप्शन स्टॉप होतंय, म्हणजे जो कार्बन 14 आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स इट स्टार्ट टू डिके. इट स्टार्ट टू डिके. हा एक होतो डिके, म्हणजेच काय, कुजणे किंवा संपणे किंवा कमी कमी होणे याला स्टार्ट होतं कार्बन 14 ला. परंतु दुसरा एक घटक असतो दॅट इज कॉल्ड कार्बन 12. कार्बन 12 कोण आहे? इज अन नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. हा आहे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट दॅट प्रेझेंट इन अवर बॉडी. कार्बन 14, कार्बन 12 आयसोटोप्स लक्षात घ्या. कार्बन 12 हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तर कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. सो हियर फ्रॉम द रेशो, जो रेशो असणार आहे दॅट इज कार्बन 14 टू कार्बन 12. This ratio is called the carbon dating method or technique method. And from that ratio, we have to find the age of. Could you find out the age of any fossil. जे fossils आहेत त्यांचं एज फाइंड करण्यासाठी याच्यानंतर this ratio also used in crime. जिथं क्राइम घडतोय, गुन्हा घडतोय त्या ठिकाणी, as well as find out the person. एखादा व्यक्ती लहानपणी हरवला असेल तर आपण त्याला फाइंड आउट करायचं सुद्धा here we can use the such ratio that is carbon 14 to carbon 12 ratio हा तिथे यूज करतात. याच्यानंतर is used in carbon dating method. This ratio is used in the carbon dating method as well as is used in DNA fingerprint. यामध्ये आपण काय करतोय, हा रेशो वापरतोय कार्बन 12 to carbon 14. Also find out the any fossil like one plants or animal. एखादी वनस्पती, प्राणी ती किती वर्षापूर्वीची आहे हे फाइंड करण्यासाठी सुद्धा here we can use the such ratio, that means carbon dating method. ओके, अंडरस्टँड, समजून घ्या. खूप सोपी मेथड आहे. याच्यामध्ये कार्बन 12 हा रेडिओ आहे. आफ्टर डेथ, मृत्यूनंतर याचं कंझप्शन स्टॉप होतं आणि स्टार्ट टू डिके. परंतु दुसरा आहे कार्बन 12 जो नॉन रेडिओ असल्यामुळं ह्या दोघांच्या रेशोवरून म्हणजे कार्बन 14 टू कार्बन 12 हा जो रेशो आहे आपण रेशो फाइंड आउट करू शकतो या ठिकाणी. आणि ह्या रेशोवरून वी हॅव टू फाइंड द एज ऑफ एनी फॉसिल्स एज वेल एज रिझ्यूम क्राइम सेंटर वापरतात. DNA फिंगरप्रिंट, फाइंड आउट द एनी चाइल्ड. एखादा मुलगा लहानपणी हरवला असेल दॅट टाइम ऑल्सो वी हॅव टू फाइंड द कार्बन डेटिंग मेथड. ओके, अंडरस्टँड. बघूया आपण लास्ट पॉइंट चॅप्टरचा ह्याच्या मधला दॅट इज कॉल्ड द कनेक्टिंग लिंक. पुढचा आहे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंकचा अर्थ आहे जोडणारे दुवे. कनेक्टिंग लिंकचा अर्थ आहे जोडणारे दुवे, एकमेकांना जोडणारा. ठीक आहे. तर डेफिनेशन आहे सम ऑर्गॅनिझम शेअर ते शेअर करतात. काय शेअर करणार आहेत? दे शेअर द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर and that is called the connecting link. आपण त्याला म्हणणार आहोत कनेक्टिंग लिंक. मग या ठिकाणी सम ऑर्गॅनिझम दे शेअर मॉर्फॉलॉजिकल बाह्यरूप शरीरशास्त्रीय पुरावे कॅरेक्टर्स and that is called the connecting link. जसे की एक्झाम्पल माहिती असणारा एक्झाम्पल पहिला आहे पेरिपेटस. and this peripatus it show connecting link ही दाखवते between annelida and arthropoda. it shows the connecting link between annelida, दूसरा आहे arthropoda.
तर ह्या दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक आहे, दॅट इज द पेरिपेटस. म्हणजेच काय असणार आहे, ॲनिलिड आणि आर्थ्रोपोडा याच्यामध्ये साम्य आहे. जसे की सेगमेंटेड बॉडी असेल, बॉडीवरती थिन क्युटिकल असतात, पॅरापोडी असतात फॉर मुवमेंट, हालचालीसाठी. याच्यानंतर आर्थ्रोपोडामध्ये दे कॅन रिस्पायर थ्रू ट्रॅकियल मोड as well as they have the open circulatory system. तर यांच्यामध्ये साम्य असल्यामुळं पेरिपॅटस काय होते, दोघांमध्ये साम्य दर्शवतोय. दुसरं एक्झाम्पल आहे डक बिल प्लॅटिपस. डक बिल प्लॅटिपस and it show the connecting link between reptile and mammalia. Basically, this duckbill platypus, it shows the connecting link between reptile means सर्पंटारे प्राणी आणि मॅमेलिया म्हणजेच काय, दे ले यंग वन्स म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म देणारे, किंवा दे हॅव द मेमरी ग्लँड्स मॅमेलिया जरायुज. त्या दोघांमधला कनेक्टिंग लिंक कोण आहे, डकबिल प्लॅटिपस आहे. अँड लास्ट एक्झाम्पल या ठिकाणी आहे लंगफिश. Lungfish is an connecting link between fishes and amphibians. Fishes and amphibians. Fish आणि amphibians, मासे आणि amphibians उभयचर प्राणी असणार आहे. उभयचर, they can live on land as well as water. तर ह्या दोघांमधला कनेक्टिंग लिंक आहे लंगफिश. वाचून घ्या. कनेक्टिंग लिंक्स means some organism, they share morphological characters are called connecting links. Example, peripatus, duckbill, platypus आणि lungfish.